अब खबरें विस्तार से। लोकसभा चुनाव पर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा है कि अगर पार्टी गोंदिया भंडारा सीट से उन्हें उम्मीदवारी देती है तो वो चुनाव के मैदान में उतरेंगे। साथ ही एनसीपी नेता प्रफुल्ल पटेल पर भी निशाना साधते हुए कहा कि बोलने और करने में काफी फर्क होता है। अगर प्रफुल्ल पटेल को मुकाबला करना ही था, राज्यसभा में क्यों गए? आता निवडणुका आहेतच, त्यांच्या बोलण्यामध्ये असतं तर ते राज्यसभेत गेले नसते, इकडे मैदानात आले असते। खरं तर राज्यसभेमध्ये जाऊन त्यांनी हे सांगितलं की इथं भाजपही नाही, नाही तर राष्ट्रवादी नाही, हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या या घोषणेला भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता भीक पण टाकणार नाही आणि निकालामध्ये काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आपल्याला येईल, हे चित्र आपल्याला भंडारा गोंदियात पाहायला मिळणार आहे। बरोबर आहे, पण आता पक्षांचा आदेश जो असतो त्या आदेशाचं पालन करायचं असतं। ते आता 10-15 दिवसामध्ये उमेदवारीबद्दलची क्लिअरिटी येईल।